माझी अनुश्री. माइंड म्हणजे ती आळशी आहे भयंकर. आय डोंट केअर म्हणून मग घरी जा. मग कशाला मग थांबली आहेस इथे? घरी जा ना. विशाल ॲग्रेसिव्ह आहे. मला ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी हात वर नव्हता केला माझ्यासाठी. आता प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे. त्याला म्हणजे लोकांना का असं वाटतं की याने असं व्यक्त नाही व्हायचं, पण वाईट वाटतं का मग असं व्यक्त होतो, मग ते खरं वाटेल असं नाही होत ना. बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातनं सागरदादा बाहेर पडलेत आणि आत्ता सागरदादा माझ्याबरोबर आहेत. जाणून घ्यायचे त्यांची मतं या शोबद्दल नेमकी कशी आहेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. दादा कसं आहे? मी कसा आहे? मी खूप खूप बरा आहे. आता खूप बरा आहे. झोप झाली आहे का? बाहेर येऊ. डोळ्यावर दिसत असेल तुझ्या. झोप नाही. मला खूप झोपायचं आहे. म्हणजे तीन महिन्याची झोप जी आहे ती ॲटलिस्ट मला आठवडाभर तरी झोपायचं आहे. की काहीच नाही करायचं आहे. उठायचं आहे, खायचं आहे, झोपायचं आहे, परत जेवायचं आहे, खायचं, झोपायचं, एवढं करायचं मला आठवडाभर. आणि आत्ता शेवटाला ना बिग बॉसच्या घरातल्या जेवणाबद्दल खूप चर्चा झाली. सिन्स तो तर जेवणाचा विषय काढलाय. पोहे कच्चे, चपाती कच्ची, असं बरंच काय काय निघालं. मला जेन्युअनली सांग, कोण चांगलं जेवण करतं त्या घरामध्ये, किंवा आम्ही जे आत्ता शेवटाला ऐकत होतो ते कितपत खरं आहे? कोण चांगलं जेवण करतं? दोन व्यक्ती आहेत ज्यांचं म्हणजे खरं ॲक्च्युली जेवण म्हटलं ना तर आपण फार हे नाही करत की यार यात हेच नाही आहे त्यात तेच, अरे काय बनवलं असं करतच नाही आपण. मुळात जेवण आहे यार, पोटासाठी आपण करतो. पण त्यातल्या त्यात राखी माइंड ब्लोईंग. अरे बापरे म्हणजे. आणि तिचं प्रेम उतरायचं त्या जेवणात. आणि मी कधीच असं बघितलं नाही की राखीने जेवण फक्त बनवलं आहे आणि आता नाही. ती म्हणजे जोपर्यंत सगळे जेवताना तिला दिसत नाहीत किंवा सगळे जेवलेले आहेत हे तिला कळत नाही तोपर्यंत ती शांत बसत नाही. म्हणजे चारते वगैरे ती. जर एखाद्याला भूक नसेल ना तर ती चारते. म्हणजे एवढं जेवणाच्या बाबतीतलं एवढं प्रेम. आणि जेव्हा यार मी बनवलं हे घ्या, ती उपाशी ठेवतच नव्हती कोणाला. आणि दुसरी माझी अनुश्री. माइंड म्हणजे ती आळशी आहे भयंकर आळशी आहे. आणि आता शेवटी मला कळलं उत्तम जेवण बनवते. कारण आत्ताच जस्ट आम्हाला काय मिळालं होतं आम्हाला, लक्झरी म्हणजे मटण आलं होतं. तर मटण बिर्याणी माइंड ब्लोईंग बनवली होती. ती जेवण उत्तमच बनवते अनुश्री. आणि मला माहीत नव्हतं हे, पण तिच्या हातचं खाल्ल्यानंतर अरे म्हटलं चांगली पोरी आहेस, म्हटलं चांगली आहेस तू. उल्लेख केलास की अनुश्री आळशी आहे आणि ना आत्ता म्हणजे 2 आठवड्यामध्ये ते जास्त रिफ्लेक्ट झालं की भांडी घासण्यावरनं म्हणा किंवा आय डोंट केअर, मी स्ट्रॉंग वाटेन त्याच्यावरनं भाऊ पण बोलले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा शो किती लोक बघतात किंवा हे नॅशनल टेलिव्हिजन आहे. दादा तू याआधी एवढे वर्ष काम केलेस, मला सांग तुला योग्य वाटतं नॅशनल टेलिव्हिजनवर हे बोलणं? मी इथे बाहेर येऊन का बोललो? मी तिकडे आतमध्येच बोललो तिला. म्हटलं तू हे असं वाक्य बोलणं चुकीचं आहे. म्हटलं आय डोंट केअर म्हणून मग घरी जा. मग कशाला मग थांबली आहेस इथे? घरी जा ना. इफ यू डोंट केअर मग तू इथे काय करते? आणि लोकांचा सपोर्ट का, लोकांनी का तुला सपोर्ट करावा, तुला का मतं द्यावी? यू डोंट केअर ना, घरी जा म्हटलं. मी तिथंच सांगितलं होतं आतमध्ये. म्हटलं असं हे चुकूनही बोलू नको का. म्हटलं बाहेर एक फार मोठा समाज किंवा एक फार मोठ्या संख्येने लोक बघतायत, बिग बॉसचे चाहते आहेत, मनापासून वोट करतायत. एखादी व्यक्ती त्या घरात असावी म्हणून ते वोट करतात तुम्हाला. आणि तुम्ही जर इथे असं वक्तव्य करताय की आय डोंट केअर तर नको. म्हटलं तू असं म्हण की मी इंडिव्हिज्युअल आहे, मला जे करायचं आहे मी करेन, एवढंच म्हण ना. बाकी काय आय डोंट केअर हे नको म्हणूस. हे तिथेच मी सांगितलं होतं. मला नव्हतं पटलं ते. आणि दादा अगदीच 1 आठवडा उरला आता हा खेळ संपायला आणि खूप म्हणजे जवळ आलाच फिनालेच्या. 1 आठवडा उरला असं नका बोलू यार. आता बस मला ते सतत टोचतंय. मला ही जर्नी ना, काल तुझी जी एव्ही पण दाखवली ना, तू जर्नी थ्रू आउट एन्जॉय केलीस. नो डाऊट अप्स अँड डाऊन्स होते, जरा वाईट वाटणार. पण मला सांग हा प्रवास कसा होता आणि अगदीच आलं आणि हुकलं असं झालं? हो कोणाला नाही वाटणार यार. अरे यार रडू येईल आता मला ते 2 आठवडे. अरे झालं आता, शेपूट राहिलं होतं, हत्ती गेला होता यार. आणि मी 100% देतच होतो यार.
असं माझं झालं यार, मी देतो 100%. थोडंसं राहिलं, वाईट वाटतं यार. मी अजून 15 दिवस फक्त लोकांनी सपोर्ट केला असं नाही केलाच. मी मी नाही असं नाही म्हणणार की त्यांनी सपोर्ट केला असता तर मी राहिलं नाही. व्यवस्थित लोकांनी सपोर्ट केला. मला राग नाही आहे लोकांबद्दल किंवा मला का नाही पुढे जाऊ दिलं, मला का नाही वोट केलं, अजिबात माझं असं काही म्हणणं नाही. ठीक आहे, आपला प्रवास इथपर्यंत होता, तिथपर्यंत मी प्रामाणिकपणे केला. मी मजा घेतली त्या शोने मजा घेतली माझी. पण माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स. पण सागर कारंडे अगदी एवढे दिवस त्या घरामध्ये राहील असं कधी वाटलं होतं? अगं काय सांगू आता तुला. रंगमंचावर वावरणारी ही व्यक्ती एवढी वर्ष बंद दाराच्या आत राहील का, हे एक्सपेक्टेड होतं तुला, फॅमिलीला? अजिबात नाही. मला जेव्हा विचारणा झाली, मला गेले 2-3 वर्ष बोलवणं येत होतं बिग बॉसमधून. ह्या गोष्टीनं मी घाबरायचो. बिग बॉस या शोलाच मी घाबरतो, खरं सांगतो मी तुला. घाबरायचो की यार हे कसं शक्य आहे यार, रोज भांडायचं यार स्वतःच्यासाठी. आणि म्हटलं आपण कुठे भांडतो यार, एखादी गोष्ट नाही मिळाली ओके, आपण निघून जातो तिकडून, काय प्रॉब्लेम. असं करतो आपण आयुष्यात. ठीक आहे, एखाद्याबद्दलचं मत नाही पटलं तर आपण त्याला समजवण्याच्या भानगडीतच पडत नाही, आपण सोडून देतो. तुझं बघ बाई, आपल्याला काही नाही, आपण जातो. आणि घरी मी कन्व्हिन्स झालो. बिग बॉसच्या टीमने कन्व्हिन्स खरंच केलं मला की नेमकं काय शो आहे हे मला पटवून दिलं. आणि मला पटलं ते, आणि म्हणून मी होकार दिला. आणि घरी सांगितलं तेव्हा त्यांची रिॲक्शन सुपर्ब होती. हे तुम्ही बिग बॉस 2 ते 3 आठवडे फक्त, 2 ते 3 आठवडे बाहेर याल. म्हटलं 4 आठवडे, आपण 4 आठवडे. म्हटलं मी 4 आठवडे तर टिकणार बघतो. माझी उडी बघ ना, 4 आठवड्यांचीच उडी फक्त. त्यात आता मी 4 आठवडे, काय झालं उडी आहे. 4 आठवड्यांची उडी असते का? पण 4 आठवडे म्हटलं मी ठीक आहे. नाही तिकडे आणि बरं, माझी बायको आणि मुलगी हे भयंकर फॅन आहेत बिग बॉसचे. मग हिंदी मराठी दोन्ही, ते एपिसोडच चुकवत नाहीत. कुठल्याच पर्वाचा आणि कुठलाही एपिसोड, ते बिग बॉस हा प्रकारच चुकवत नाहीत कधी. तर त्यांना माहिती आहे आतमध्ये काय होतं. आणि माझी रिॲक्शन बिग बॉसच्या बाबतीत अशी व्हायची की अरे यार बंद करा ना हे सतत तुम्ही भांडण कसं ऐकू शकता यार. एवढ्या लेवलला मी असायचो. म्हणून ते म्हणायचं की 3 आठवडे 4 आठवडे ओके. पण यार 3 महिने काढले, 85 डेज, म्हणजे अरे ऑस्कर आहे माझ्यासाठी. ऑस्कर, घरच्यांनी ऑस्करच दिलाय मला. आणि दादा, एकदा रिसेंट टॉपिकवर तुझं मत मला ऐकायला आवडेल. आत्ता जेन्युअन मत, जे विशाल आणि राकेशमध्ये वाद झाला पर्सनल गोष्टी बोलण्यावरनं. खरं तर हे कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा आहे, जे राकेशच्या बहिणीने बाहेर येऊन सांगितलं की तुम्ही पर्सनली बोलू नाही शकत, कोणाबद्दल टिप्पणी करू नाही शकत, जे काही पास्ट डिवोर्स असेल त्याबद्दल नाही बोलू शकत. आणि ते प्रकरण खूप गाजलं. बाहेर पण लोकांनी त्याच्यावर खूप त्यांची मतं दिली, विशालच्या विरोधात, राकेशच्या बाजूने, आणि वाईज वर्सा, दोन्ही गोष्टी घडल्या. तू बघितली ती परिस्थिती घरामध्ये. आम्ही ते 1 तास बघतो, तू 24 तास ते बघितलं, काय होतं. आज तुला त्याच्यावर काय जेन्युअनली तुझं मत मांडायला आवडेल? मी खरं सांगतो, विशाल ॲग्रेसिव्ह आहे, स्पोर्ट्समॅनशिप आहे त्याच्यामध्ये, तो व्यक्त होतो. त्याला ॲग्रेसिव्ह व्यक्त होताना खूपदा बघितलं आहे मी. पण हे जे केलं त्याने ते भयंकरच चुकीचं होतं. मी तेव्हा पण म्हटलं तर तो मला एक्सप्लेन करत होता की त्याने माझं वय का काढलं. म्हटलं वय आणि जी गोष्ट तू बोलतोयस त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हटलं हा त्याचा भयंकरच पर्सनल मुद्दा आहे. जे तू बोललास ते बाहेरचं आहे पहिली गोष्ट, आणि तो त्याचं आहे ते. त्याची पर्सनॅलिटी किंवा इथे तो कसा आहे हे महत्त्वाचं आहे ना. इकडचं बोल ना तू, इथे तू असा बोलला किंवा इथे तू असा वागला हे बोल ना. म्हटलं त्याबद्दल काय नाही. मी तिकडेच बोललो होतो की मी म्हटलं मला नाही पटलं आहे, म्हटलं विशाल हे तू अशा पद्धतीने रिॲक्ट. आणि त्याने ही खरंच मान्य केलं ते की हो माझं चुकलं. आणि
एकदा एका नॉमिनेशनच्या टास्कमध्ये सुद्धा तू विशालला म्हणाला होता, जो बोलला की तुमची फाटते का, तर तू म्हणाला होता की आमची का फाटेल, राईट. आणि हां, तर ते कुठेतरी त्याच्या वागण्यातनं अहंकार तुला जाणवत होता. हो हो हो. त्याचं असं मत आहे, तो अहंकार नाही आहे, स्वाभिमान आहे. मुद्दा हाच आहे ना की आपण त्याला अहंकार म्हणतोय, त्याला तो स्वाभिमान वाटतोय. शेवटी मी माझ्या नजरेने बघत होतो, महाराष्ट्र त्यांच्या नजरेने बघतोय, आणि त्याच्या नजरेत म्हणजे अहंकार फार मोठा असेल मग कदाचित त्याचा, म्हणजे त्याला ही गोष्ट फार छोटी वाटत असेल. म्हणजे काय म्हणू की सचिन तेंडुलकर जर 100 रन बनवत असेल आणि त्याला काहीच वाटत नाही आहे, तर त्याच्यासाठी नथिंग आहे. पण आपल्यासाठी यार 100 गेले, यार 100 गेले. पण सचिन तेंडुलकरची त्याची इच्छा स्वतःची 300 रन करायची आहे, 400 रन करायची आहे, तर आपण त्यात काहीच बोलू शकत नाही, कारण तो त्याचा दृष्टिकोन आहे, हा आपला दृष्टिकोन आहे. त्याच्या दृष्टीने त्याला तो अभिमान असेल, पण नाही, तो अहंकार होता, हे प्रामाणिक मत आहे. प्रभू मुलाखतींमध्ये सुद्धा बाहेर बोलला की तू आवाज चढवून बोलायचास आणि सिलेक्टिव्हली आवाज चढवून बोललं जायचं. सागरदादा, हे खरं आहे का? तू सगळ्यांसमोर नाही, तू ठराविक लोकांसमोरच आवाज चढवून बोलायचा. अरे नाही ग, मी का असं, मी म्हणजे हां, आता माणूस बघून आवाज हा इकडे व्हॉल्यूम वाढूया असं नाही ना होत. ते मुद्दे निघाले किंवा ते व्यक्त होण्याची जागा मिळाली. व्यक्त होताना आवाज चढवला, ओके, मी मान्य करतो की कुठेही व्यक्त होताना आवाज चढवला मी. हो, सोनाली घरी आली होती तेव्हा पण ती म्हणाली की त्याचा आवाजच तसा आहे. मी एक स्टेज ॲक्टर आहे, मला तो आवाज ठेवणं फार गरजेचं आहे, आणि तो आवाज तसाच आहे माझा. आत्ताही बोलताना मी फार अजून बघ ना, मोठाच आवाज आहे माझा हा. तुला वाटत असेल की मी मोठ्याने बोलतोय, पण नाही, माझ्यासाठी हे नॉर्मल आहे. पण त्याला ते वाटायचं, आणि तो लहान आहे ग, क्यूट आहे ते बाळ, आणि तो घाबरायचा खरंच. आम्ही आवाज चढवला की घाबरतो, सागरदादा चिडतात, सागरदादा मला हे करतात, ते करतात. त्याला वाटत असेल की मी, पण त्याच्या चांगल्यासाठी सांगत होतो. जे काही मी पूर्ण जर्नीमध्ये त्याला, त्याच्याशी जे काही निगडीत त्याला सांगत होतो, जेव्हा त्याच्यावर चिडत होतो, ते त्याच्या चांगल्यासाठी होतं, आणि त्याचं काहीतरी चांगलं व्हावं किंवा त्यातून त्याला काहीतरी मिळावं यासाठीच होतं. म्हणजे ऑफकोर्स 19 वर्षाचा पोरगा आहे तो, त्याने असं काय एक्सपिरियन्स केलं आहे, की काय जग आहे किंवा काय आहे, हे त्याने फार अनुभव कमी आहे त्याला. त्यातल्या त्यात मी तर मान्यच करतो की मला जास्तच अनुभव आहे त्याच्यापेक्षा. तर एक आपण 4 चांगल्या गोष्टी सांगतो. मी पण घरी पण हे कोणी ठरवलं आहे की एखाद्याला समजावताना आपण सॉफ्ट भाषेतच समजवू शकतो आपण? नाही, मी असं आहे, माझ्या घरी पण माझ्या मुलीला सांगताना पण मी आवाज चढवतो. तुला एखादी गोष्ट कळत नाही का, हे असं नाही करायचं आहे, किती वेळा सांगितलं तुला. पण हे समजावणंच आहे ना, चांगल्यासाठीच बोलतो ना आपण, हे ते चांगल्यासाठीच बोलतो. तर त्याला वाटलं, आता मी काय करू, त्याला वाटलं मी आवाज चढवतो. दादा, पण बाल्कनीमधली लोकं जेव्हा आऊट झाली ना, त्यानंतर तुम्ही टोळीबरोबर अलायन्स केलं. सो 2 ऑप्शन होते, एदर काटा किंवा टोळी. काय विचार होते तेव्हा, आणि तुम्ही टोळीबरोबर अलायन्स केलं आणि काटाबरोबर नाही गेलात? कुठल्या आयडिओलॉजीज किंवा काय तुम्हाला असं वाटलं? नाही, अजिबात नाही, मी असं काही विचारच केला नाही. पहिली गोष्ट, असं काही कॉन्ट्रॅक्ट झालं नाही की आता मी तुमच्यासोबत आहे, मी टोळीमधून खेळणार किंवा आपण अलायन्स करू, असं ऑफिशियली किंवा असं काही बोलणं नाही झालं. मी टोळीमध्ये गेलो ते अनावधानाने गेलो, मलाही कळलं नाही की मी कधी टोळीत गेलो. कारण मी जेव्हा कॅप्टन झालो, नाही, कॅप्टन होण्याच्या आधी मला सगळ्यात नॉमिनेशनसाठी सगळ्यात सपोर्ट करणारी टोळीच होती. मला ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी हात वर नव्हता केला माझ्यासाठी. मी नॉमिनेशनमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी त्यांनी हात वरती नव्हता केला. तुम्ही शॉक्ड होतो, अरे ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी हात नाही वर केला, पण टोळीमधल्या सगळ्यांनी मला फेवर केलं होतं.
तर अचानक ते जोडलं गेलं. पण मी तेव्हा पण असं नव्हतं की आता अरे तुम्ही मला फेवर केलं आता मी तुमच्यासोबत आहे, असं पण अजिबात नाही. पण मी जेव्हा कॅप्टन झालो तेव्हा सगळ्यात जास्त सपोर्ट कोणी केला असेल तर टोळीने. म्हणजे अनुश्री आणि रुचिता ह्या 2 भयानक पर्सनॅलिटीज आहेत, न ऐकणाऱ्या कुणाचंच. काहीही सांगा, हे कर, नाही करायचं, काय बोलणार आता आपण सांगणार काय? एखादा माणूस नाहीच म्हणतो तर बोलणार काय आपण? पण त्या दोघी अशा होत्या की फक्त सागरदादा आहे म्हणून आम्ही करतोय. माझं ऐकत होते, हे माझ्यासाठी फार म्हणजे पाया पडेन मी त्यांच्या. थँक्यू सो मच, तुम्ही ऐकलत माझं. तेव्हा पण त्यांनी मला भयंकर सपोर्ट केला. ती कोणाचंच ऐकत नव्हते, कोणाचंच नाही घरात, फक्त माझं ऐकत होते. आणि त्यासाठी मी थँक्यू म्हणेन त्यांना. आणि मग हळूहळू बाल्कनीमधली माणसं जात गेली. पण त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं म्हणून मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंच होतं. जे मी नॉमिनेशनमध्ये पण त्यांच्या बाजूने उभं राहिलो. जेव्हा जेव्हा त्यांना माझी गरज होती, माझ्या सपोर्टची गरज होती, तो एक मला परत फेड करायचीच होती. आणि मग हळूहळू मी नकळतपणे त्यांच्यात गेलो. दादा बाहेर म्हणजे घरामध्ये तू जे काही वावरत होतास, बाहेर ना काही प्रमाणामध्ये ट्रोलिंगसुद्धा झालं, जर तू बघितलं असेल तर. मे बी ते फोडाचा तुला जे फोडायला सांगितलेलं, घरामध्ये व्यक्त व्हायला सांगितलेलं तेव्हासुद्धा, किंवा घरचे आले तेव्हा तू ज्या प्रकारे ओरडलास, तर अनेकांना तो एक ओव्हर ॲक्टिंगचा भाग वाटला आणि त्या प्रकारच्या मिक्स प्रतिक्रिया आल्या सोशल मीडियावर. काय वाटतं दादा, त्याच्यातलं काहीही ठरवून बोललेलं किंवा केलेलं नव्हतं का काय? कसं शक्य आहे यार? ठरवून कसं रिॲक्ट म्हणजे की माझी फॅमिली आल्यानंतर मी असा रिॲक्ट होईल? बरं, ती फॅमिली माझी स्टोअररूममध्ये येणार आहे हे कुठे माहिती होतं? सगळ्यांची फॅमिली मुख्य दरवाजानेच आतमध्ये आलेल्या होत्या आणि मी दरवाजासमोर उभा होतो. मला काय माहीत आतमध्ये आहेत ते बिग बॉसने सांगितलं बॅटरी चेंज करा म्हणून मी तिकडे गेलो. तर अचानक दिसलं ना, तर काय म्हणजे आता प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे. त्याला म्हणजे लोकांना का असं वाटतं की याने असं व्यक्त नाही व्हायचं? ते आम्हाला ओव्हर ॲक्टिंग, तुम्ही असतात तर कदाचित वेगळ्या पद्धतीने व्यक्त झाला असतात. मी आहे म्हणून ह्या पद्धतीने व्यक्त झालो. हा सागर कारंडे. आता प्रत्येकाचं ऐकत बसलो की असं नाही, असं नाही, हा म्हणजे असं अच्छा लोकांना वाईट वाटतं का, मग असा व्यक्त होतो, मग ते खरं वाटेल, असं नाही होत ना. एक फॅमिली आल्यानंतर कोण का असं ठरवून किंवा लाऊड असं होतं यार? तुम्ही 3 महिन्यानंतर जर फॅमिलीचा चेहरा बघताय, मी तेच म्हणत होतो की आपल्या घरचे जे आहेत ते ॲटलिस्ट टी व्हीवर दिसत आहे त्यांना, आपल्याला बघतायत ते, आपलं वावरणं बघून त्यांना कळत असेल की हा माणूस बरा आहे का नाही आहे का डिस्टर्ब आहे, हे कळत असेल. आम्हाला काहीच सोर्स नाही आहे की घरी कसं चाललं आहे, ते कसे आहेत, काय ताप आला आहे कोणाला, कोण आजारी आहे. म्हणजे अगदीच पर्सनल सांगायला गेलं तर बँकेत पैसे आहेत ना, पैसे पुरत आहेत ना त्यांना, 3 महिने मी इकडे आहे पण यार पैसे तर संपलेले नाही आहेत ना, किंवा आपण करत असलेल्या गोष्टी महिन्याच्या, लाईट बिल भरणं, गॅस बिल भरणं, EMI भरणं कुठल्या गोष्टीचा, हे व्यवस्थित पोचतं आहे ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्या डोक्यात. आणि मुळात त्यांची तब्येत बरी आहे ना, ते कसे दिसतात इथून सुरुवात झाली होती. म्हणजे आता काय चेंजेस झाले असतील का त्यांच्या दिसण्यात किंवा काय ते. आणि अचानक तुम्हाला समोर आल्यानंतर तुम्ही काय अजून काय कुठल्या पद्धतीने रिॲक्ट होणार आहे? मी माझ्या पद्धतीने रिॲक्ट झालो, एवढंच मी म्हणेन लोकांना. काही दिवसात सागरदादा हा खेळ संपेल. मला सांग बाहेर जेव्हा संपेल गेम, त्यानंतर तुला कोणाकोणाशी मैत्री ठेवायला आवडेल? तू कोणाकोणाशी खूप घनिष्ठ घट्ट मैत्री ठेवशील? मी आत्ता कालच सचिनला फोन केला, आपले प्राजक्ताला फोन केला, रुचिताला फोन केला, म्हणजे जे घरात नाही आहेत आता त्यांना फोन केला. मला सगळ्यांची मैत्री ठेवायला आवडते. म्हणजे मी खरंच मला असं वाटतं की माझं कुणाशीच वैर नव्हतं त्या घरात. मी कोणाला आवडतच नाही आहे असं खरंच नव्हतं. आणि टचवूड खरंच मला त्या गोष्टीचं खूप बरं वाटतं की मी कोणाला आवडतच नाही आहे. एखादी व्यक्ती तरी जो मी वाईट बोलले असतील माझ्याविषयी किंवा काय, तो खेळाचा भाग समजेन मी, पण असं हे टच करतो आम्ही याला असं कोणीच नव्हतं. आणि मला पण
मी सगळ्यांशीच बोलायचो, सगळ्यांशीच उठायचो, बसायचो, जेवायचो एकत्र, सगळ्यांबरोबरच माझं चांगलं होतं. त्यामुळे प्रत्येक जणाबरोबर मला मैत्री करायलाच आवडेल, चान्सेस नाही. ओके, आता मला तुझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर दे. ट्रॉफी कोणी उचलावी असं वाटतं? मी बघ, मी तुला टॉप 5 नाही विचारले, तू सांग डिरेक्टली ट्रॉफी कोणी उचलावी असं वाटतं? यार खूप इमोशनली सांगू तर माझ्या पोरीने उचलावी यार, अनुश्रीने उचलावी असं मला वाटतं. अनएक्सपेक्टेड उत्तर आलेलं आहे इकडे मला, सागर दादा. पण थँक्यू सो मच. एक नवीन जर्नी सुरू झाली आहे आतापासून. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.